मी त्याला सगळं द्यायला तयार आहे, पण तो म्हणतो फक्त ईश्वर तूच पाहिजेस, तुझ्याशिवाय मला जीवनामध्ये काय. हा ज्ञानी भक्त आहे. आणि तोच मुलगा हुशार असतो जो आईलाच मागतो. आईच्या अतिरिक्त खेळणी मागतो ना, ते खेळणं 2 दिवसाचं असतं. आई दुरावते हे त्या मुलाच्या लक्षात येत नाही. जड पदार्थासाठी चेतन आई हातातून जाते. महाराज अर्थ कळाला तुम्हाला काय बोलणं? आईलाच मागितलं, आईच्या कडेवर तुम्ही बसू शकता. सचेतन जिवंत आई तुम्हाला गोंजारू शकते. पण तुमची समजूत घालण्यासाठी एखादं खेळणं दिलं, ते पोरगं ते खेळण्यात अडकलं ना, ते खेळण्यामध्ये अडकल्याबरोबर आई निघून जाते. तसं तुमच्या पुढं संसारात टाकलेली खेळणी आहे. गाडी बंगला सगळंच प्रपंच आहे ना, आणि देवाला सोडून मस्तपणे तुम्ही याच्यामध्ये गुंतलेला आहेत. देवाला फार आनंद होतो, गुंतलाय बिचारा. आठवण येणार नाही असं नाही. काही खेळण्यामध्ये रममान झाला ना, भूक लागल्यानंतर आठवण येते. आई कुठे? आई गेलेली असते त्यावेळेस. आपली भूक या शब्दाचा अर्थ आहे आपलं मरण. शरीर बदलण्याची वेळ हा 8वा अध्याय. शरीर परिवर्तनाची वेळ भगवंताचं टेक्निक आहे बरं का. शरीर म्हणजे यूज अँड थ्रो, पुन्हा कामाला येत नाही कोणाचंही शरीर असो. एकदा त्यातला कस निघून गेला ना, ह्या जगाचं लक्षणच आहे. महाभारतामध्ये एक छोटा आणि फार महत्वाचा गंभीर प्रसंग आहे. त्या जगाचं वर्णन करत असताना सत्यवती व्यासांची आई फार सुखी होती. हिंदुस्थानचं राज्य त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि सत्यवतीची मुलं हे हिंदुस्थानचे सम्राट आहेत. त्याच्या आईला काही कमी असेल का? तुम्ही थोडा अंदाज घ्या. सत्यवतीला काय कमी असणार आहेत महाराज? प्रसन्न मुद्रा असणारी सत्यवती. व्यास एक दिवशी गेले आणि सांगितलं, आई मला असं वाटतं तू आता हे शरीर सोडून द्यावं. ही पृथ्वी आता जगण्याची लायकीची राहिलेली नाही. ह्या पृथ्वीचं तारुण्य कमी कमी होत चाललेलं आहे. अर्थ कळाला का तुम्हाला? आणि हे 5000 वर्षापूर्वी महाभारतामध्ये व्यासाने लिहिलेलं आहे. पृथ्वीतलं तारुण्य कमी होतंय आणि ते आपणच करतोय. ते तेल बाहेर काढणं, पेट्रोल बाहेर काढणं, गॅस बाहेर काढणं पृथ्वीतला, हे पृथ्वीतलं जे अर्क आहे तोच आपण बाहेर काढतो ना. पृथ्वीची ताकद जी कमी होते तिला आपणच कारणीभूत आहे. आपल्या सगळ्या गाड्या चालाव्यात, विश्वप्रपंच चालावा म्हणून पृथ्वीमध्ये 5-5, 10-10 मैलाची छिद्र कडून त्या पृथ्वीमध्ये आतला असणारा सकस भाग तो आपण बाहेर काढतो आणि तो भाग असा खराब होत चाललेला आहे. शेतीमध्ये नाना प्रकारचे आपण विषद्रव्य वापरतो, रसायन खते वापरतो. जमीन अशी मृत होत चाललेली. महाराज तुम्हाला असं वाटत असेल पाण्यातला साठा चांगला असेल, पाण्यातला ह्या मृत साठा आणि जिवंत पाण्याच्यामध्ये फार फरक आहे. आपण जगण्यासाठी पाणी पितो, त्या पाण्यामध्ये चैतन्य नाही आहे. नदीमध्ये जर एखादा माणूस बुडाला ना, मेल्यानंतर तो वर येतो. तलावामध्ये बुडालेला माणूस वर येत नाही, कारण ते मृत पाणी आहे. माणसं आतमध्ये टाकावी लागतात आणि मग खालची डेथ बॉडी वर आणावी लागते. नदीतलं पाणी जिवंत आहे, चैतन्यमान पाणी आहे. बुडालेला लगेच वर येतो, मेला की पाणी बाहेर फेकून देतं. मृत साठा त्या डेथ बॉडीला आतच ठेवतो. हे वैशिष्ट्य आहे, हे जीवन आहे. मग आता हे जेवढे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत, ग्लोबल वॉर्मिंग झाली, अमुक झालं, पाऊस कधी अवकाळी पडतो, करतो आपलं कर्म आहे ते. आपण पृथ्वीला इतक्या झपाट्यानं वयोवृद्ध करत चाललो, इतकी ताकद आपण पृथ्वीतली कमी करत चाललो. ती पृथ्वी आपल्याला मारत नाहीये, नशीब आहे. विष वापरतो आपण, विष. काही तर इतके भाग्यवान आहेत महाराज, दूध काढण्यासाठी अगोदर म्हशीला गाईला इंजेक्शन देतात आणि मग दूध काढतात. मला सांगा, दूध काढण्याकरता जर इंजेक्शन लागतं तर पिणाऱ्या माणसाला इंजेक्शनची गरज आहे का नाही? बोला ना. जेवढ्या भाजीपाले, जेवढे फळभाजी आहेत, नैसर्गिक कसदार शेती राहिलीच नाहीत. तुम्ही तरी भाग्यवान आहेत,
अर्ध्या जीवनामध्ये गावरान खायला मिळालं, आता नाही मिळत. पण जे काही अर्ध जीवन झालेलं आहे, 23-24 हायब्रिड निघायच्या अगोदर जे जगलेत त्यांचं खरं जीवन गावरान खायला मिळालं. आत्ताच्या पोरांना गावरान हा प्रकारच माहिती नाही. मुलंही भाग्यवान आहेत, दूध दिल्यानंतर साई बाजूला करून खातात. काय भाग्य, साई बाजूला कशा करतात. करोडपतीचं पोरग खायच्या बाबतीत काय पिझ्झा, बटाटा वडा. जगता येत नाही महाराज, ही वाईट परिस्थिती आहे, ही वास्तव आहे, ही वास्तविक आहे. लक्ष देत नाही आपण या गोष्टीकडे. म्हणून व्यास महर्षी सांगताय सत्यवतीला, राहू नकोस, जगण्याचे दिवस संपले तुझे. आणि एक लक्षात ठेवा, आपला मुलगा आईला सांगतोय, हे रहस्य आहे, हे विशेषतः आहे. काही त्रास नसताना सांगतो. आणि सत्यवती इतकं मानते आपल्या मुलाला, व्यासांना. सगळ्या सुना विनंती करतात, आमच्यापासून काही त्रास आहे का, तुम्ही का जातात. नाही, माझ्या मुलाने सांगितलं ना, आता हे जग राहण्याच्या लायकीचं नाही, नाहीच. हरिद्वारला येऊन आपलं शरीर समर्पित करते. ही व्यासांच्या आईची कथा आहे. जगण्यासारखं जग राहिलेलं नाही, जगण्यासारखी माणसं राहिलेली नाहीत, प्रेम करावं असं मित्रमंडळ राहिलेलं नाही, ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी विश्वासू माणसं राहिली नाहीत. जमिनीवर विश्वास ठेवता येत नाही, सगळं जीवन चाललेलं आहे महाराज. मी ते एक चांगलं समजतो, 60-70 पर्यंत जगणारी माणसं खरंच भाग्यवान आहेत. आपलं ते गुंडाळून निघून जातात बिचारे. 55-60 झाले की बातमी येते, गेला, बरं झालं. काय करणार जगून येत महाराज. हजारो रोग, हजारो व्याधी मागे पडतात, काही नसतं जीवनामध्ये. आणि कष्ट करून मागून सगळं जीवन असं वाताहत करून टाकलेलं असतं. एकही दिवस असा चैनीचा, आनंदाचा, विचाराचा जीवनामध्ये उगवत नाहीत. काय ते जीवनाला अर्थ आहे महाराज. जीवनाकरता कष्ट करता तुम्ही, कष्टासाठी हमाल म्हणून तुम्ही जन्माला आलेले नाही. अर्थ कळतोय तुम्हाला. जीवन मूल्यवान आहे, जीवन चालण्यासाठी कष्ट करा, पण कष्ट करण्यासाठी तुम्ही हमाल म्हणून जन्माला आलेले नाहीत. तो मुक्तपणे आनंद घेणारा जो असतो तो ज्ञानी भक्त असतो. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त, आणि तो माझा आत्मा असतो. मी निर्माण केलेल्या या जगामध्ये हसतो, गातो, नाचतो, माझ्या नावाचा जयघोष करतो, तो खरा साधू, तो खरा आनंदी. बापांनी एवढं जग निर्माण करून ठेवलेले आहेत, हे विश्वची माझे घर म्हणून निर्माणच काही करत नाही. ईश्वराबरोबर बोलत. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, ईश्वराशी केलेला संवाद आहे, आपल्या आत्म्याशी केलेले हितगुज आहेत, आपल्या गुरुशी केलेला संवाद आहे, आणि आपल्या आनंदासाठी अभिव्यक्त केलेली ज्ञानेश्वरी. माझ्या आनंदामध्ये जर तुम्ही सहभाग होत असाल, माझी ज्ञानेश्वरी जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर तुम्ही भाग्यवान आहे. पण नसेल तुम्हाला ज्ञानेश्वरीचा खाऊ मिळत असेल, तुमची इच्छा, तुमचं प्रारब्ध. पण मी आनंदी आहे, ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिसतंय. आणि अशा ज्ञानी भक्तांना भगवंत आत्मा मानतो आणि भगवंत त्याची सेवा करतो. कशी सेवा करतो, कशाही पद्धतीनं, काही मागावं. भिंत चालवली, रेडा बोलवला, हे ईश्वराचा चमत्कार आहे, ईश्वराने केलेला आहे. 8व्या अध्यायामध्ये तितकं भयंकर वर्णन केलेलं आहे. 1-2 ओव्या अशा विचित्र आहेत, ते समजून घ्या, फार चांगलं आहेत. या ठिकाणी असा एखादा खड्डा आहे असं गृहीत धरा, आणि इकडून माणूस पळत गेलेला आहे आणि फुल स्पीडने पळत आलेला आहे. 2 पावलं त्याला अगोदर कळालं की पुढं खड्डा आहे, तो स्वतःला रोखू शकतो का? कळालं नाही असं नाही, कळण्याची वेळ चुकली. 2 पावलं. ज्ञानोबांनी निर्माण केलेला दृष्टांत आहे हा. कवन एक काकुळती पळता पवन गती, दुपावली औचिती कुवा माझी पडिला. 2 पावलं जास्त पडले आणि तो विहिरीमध्ये पडला. ज्ञानोबा त्याला म्हणतात, तया पडणया आरवते, पडण चुकवावया. शब्दांचा प्रयोग पहा. तया पडणया आरवते, पडायच्या अगोदर 2 पावलं त्याला कळालं पुढं खड्डा आहे. पडण चुकवावया परवते. पडण जर चुकवायचं असेल तर चुकवता येणार
म्हातारपणी तुम्हाला कळालं की आता आपलं मरण जवळ आलेलं आहे, चुकवता येणार नाही मला, ताकदच संपलेली. म्हणून पडावीची पडे, त्याला 2 पावलांनी आपलं मरण दिसलं काय न दिसलं काय, मृत्यूशिवाय पर्याय नाही. आणि मृत्यू इतकं भयंकर वातावरण आहे. खूप सुंदर 8व्या अध्यायामध्ये मरणावरच 8वा अध्याय आहे, कशा कशा पद्धतीने मरतात. आणि आज संशोधन निघालेलं आहे, जर एखाद्याचा खून झाला असेल, चाकूनी मारला असेल, बंदुकीनी मारला असेल, रिव्हॉल्वरनी मारला असेल, तर असं संशोधन चाललेलं आहे, अंतिम जे दृश्य आहे ते डोळ्यामध्ये स्थिर राहतं मेलेल्या माणसाच्या. हे आजचं संशोधन आहे. आज जर माणूस त्याला एखाद्याला बंदुकीने जर मारलेला असेल तर ते शेवटचं जे दृश्य आहे मारणाऱ्याचं ते त्याच्या डोळ्यामध्ये स्थिर राहतं. आणि संशोधन चालू आहे की ते दृश्य बाहेर कसं काढता येईल, त्या डोळ्यातून बाहेर कसं काढता येईल, याच्यावर संशोधन चालू आहे.